हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑनलाईन क्लासेस. आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण सोल्युशन हा चॅप्टर बघत होतो. सोल्युशन हा चॅप्टर बघताना आपले पहिला इंट्रोडक्शन बघितलं आपण. इंट्रोडक्शन झाल्यानंतर एक आपण पॉईंट बघितला. त्यानंतर आपण सगळ्या बेसिक कन्सेप्ट चालू केल्या, म्हणजे कोणत्या कोणत्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म आपण बघतो. तर कोणत्या कोणत्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म बघितल्या. आधी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय हे बघितलं. म्हणजे एखाद्या सोल्युशनचं किंवा एखादं सोल्युशन तयार करण्यासाठी किंवा ते सोल्युशन किती कॉन्सन्ट्रेशनचं आहे किंवा दिलेलं सोल्युशन किती कॉन्सन्ट्रेशनचं आहे किंवा ते किती कॉन्सन्ट्रेशनचं तयार करायचं आहे हे बघायसाठी आपण कॉन्सन्ट्रेशन शिकतो. तर आपण आधी कॉन्सन्ट्रेशनची डेफिनेशन बघितली, फॉर्म्युला बघितला, नंतर कॉन्सन्ट्रेशनच्या ज्या टर्म आहेत त्या बघितल्या. म्हणजे कोणत्या कोणत्या. कॉन्सन्ट्रेशन पर्सेंटेजमध्ये पण काढता येते, म्हणजे एखाद्या सोल्युशनचं तुम्ही मोलरमध्ये पण काढू शकता, ते सोल्युशन मोलॅरिटीमध्ये पण काढू शकता, मोल फ्रॅक्शनमध्ये पण काढू शकता, पर्सेंटेजमध्ये पण काढू शकता आणि पर्सेंटेज बाय वेट असं सुद्धा काढू शकता. तर आधी आपण बघितलं कॉन्सन्ट्रेशन टर्म. अमाऊंट ऑफ सोल्यूट इट डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट. म्हणजे जी तुमची अमाऊंट आहे सोल्यूटची ती एका स्पेसिफिक अमाऊंटमध्ये डिझॉल्व झाली पाहिजे. त्याचा फॉर्म्युला काय होता, मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट हे होतं. नंतर आपण बघितलं पर्सेंटेज बाय मास किंवा वेट, पर्सेंटेज बाय वेट. नंतर बघितलं वेट बाय व्हॉल्यूम. नंतर बघितलं आपण मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी आणि आज आपण बघणार आहे मोलॅलिटी. ओके, तर आधी आपण बघून घेऊया की आपण मोलॅरिटी आणि मोल फ्रॅक्शनमध्ये नेमकं काय काय बघितलं. आता मोल फ्रॅक्शनची डेफिनेशन काय आहे किंवा मोल फ्रॅक्शन कशाने डिवाइड करणार सांगा. मोल फ्रॅक्शनला झीटा असं सुद्धा म्हटलं जातं, असं हे पण मी तुम्हाला सांगितले. पण डिनोट करताना ते कशाने डिनोट केलं जातं, एक्सने डिनोट केलं जातं. मग डेफिनेशन काय आहे, द मोल्स ऑफ सोल्यूट इज डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्युशन ऑर द मोल्स ऑफ सॉल्वंट इज डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. आता मी आधीच्या लेक्चरला सांगितलेलं की सोल्युशन म्हणजे काय. सोल्युशन म्हणजे सॉल्वंट प्लस सोल्यूट, म्हणजे काय तुमचं झालं सोल्युशन तयार झाले. ओके, मग आता मोल फ्रॅक्शन दोन्हीचं पण काढता येते, सोल्यूटचं पण काढता येते आणि सॉल्वंटचं पण काढता येते. आता फॉर्म्युला काय आहे बघा, मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. सोल्युशन म्हणजे टोटल मोल्स ऑफ सोल्यूट प्लस सॉल्वंट म्हणजेच काय सोल्युशन. ठीक आहे, आणि एक्स म्हणजे काय आहे मोल फ्रॅक्शन आहे. आणि लक्षात ठेवायला काय सांगितलेलं, मोल फ्रॅक्शन हा एकपेक्षा जास्त असू शकत नाही, एकच्या आतली साईड येणार, पॉईंटमध्येच नेहमी मोल फ्रॅक्शन येणार. हे आपण मोल फ्रॅक्शनबद्दल बघितलं. चला आता आपण बघूया मोलॅरिटीबद्दल. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. ठीक आहे, चला डेफिनेशन बघूया. दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर ऑफ सोल्युशन. नेहमी लक्षात ठेवायचं मोलॅरिटी लिटरमध्ये आणि मोलॅलिटी किलोग्रॅममध्ये येणार आहे. आपण नेक्स्ट बघणार आहे पुढच्या आता म्हणजे आज बघणार आहे तेव्हा मी सांगते. लक्षात ठेवा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर ऑफ सोल्युशन. लिटर, आणि ज्या वेळेला तुम्हाला मिलीलिटर दिलं जाईल म्हणजे ml दिलं जाईल त्याचं कन्वर्जन तुम्हाला काय करायचं आहे लिटरमध्ये करायचं हे सांगितलं. आपण रिव्हिजन करतो. चला फॉर्म्युला काय आहे बघूया. मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय लिटर इन सोल्युशन. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे काढायचे, नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे इथे दिलं आहे बघा फॉर्म्युला. गिवन वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. हे काय झालं आपलं, हा नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला झाला. आणि डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर, म्हणजे जे काही तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल ते जर मिलीलिटरमध्ये असेल तर ते तुम्हाला आधी त्याचं कन्वर्जन लिटरमध्ये करून घ्यायचं आहे आणि नंतरच तुम्हाला मोलॅरिटी फाइंड करता येणार. मोलॅरिटी आणि मोलॅलिटीमध्ये नंबर ऑफ मोल्स काढल्याशिवाय तुम्हाला मोलॅरिटी काढता येणार नाही. त्यामुळे आधी नंबर ऑफ मोल्स शिकून घ्यायचे. गिवन वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट हा सुद्धा पार्ट आपला झाला आहे. नंबर ऑफ मोल्स आपण काढायला शिकलो आहे. एक्झाम्पल वगैरे डिस्कस करायचं नाही, ते तुम्ही बघा. फक्त आपण डेफिनेशन आणि एक
फॉर्म्युला बघितला. ठीक आहे, चला आता बघूया आपण मोलॅलिटी. स्मॉल एम नी नोट करायचे मोलॅलिटीला. डेफिनेशन काय आहे बघूया. दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर के जी. पर के जी म्हणजे किलोग्रॅम. आता 1000 ग्रॅम असेल तर ते किती होणार आहे, 1 किलोग्रॅम. दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर के जी म्हणजे किलोग्रॅम ऑफ सॉल्वंट. चला फॉर्म्युला बघा. डेफिनेशन समजली. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर किलोग्रॅम ऑफ सॉल्वंट. आणि मोलारिटीची काय होती, दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर सोल्युशन. आणि इथं काय आहे, सॉल्वंट. इथं सोल्युशन नाही आहे. प्रत्येक फॉर्म्युलाच्या डिवाइडमध्ये बेसला खाली सोल्युशन होतं, पण मोलॅलिटीला सोल्युशन नाही आहे. सो इथे मी स्टार केलं आहे बघा. इथे 7 पॉईंट टाकले आणि स्टार केला आहे, म्हणजे मोलॅलिटीला डिवाइडमध्ये सोल्युशन घ्यायचं नाही, फक्त सॉल्वंट घ्यायचं आहे. आपण आधी कसं केलं आहे, मोलॅरिटीला डिवाइडमध्ये सोल्युशन घेतले, म्हणजे टोटल मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्युशन असं केले ना, किंवा टोटल मोल्स ऑफ म्हणजे पूर्ण सोल्युशन घेतले, पण इथे फक्त आपण सॉल्वंट घेतले. इतकंच लक्षात ठेवा. मोलॅलिटीमध्ये डिवाइडमध्ये सॉल्वंट आहे, सोल्युशन नाही. बाकीच्या पूर्ण सगळ्या फॉर्म्युलामध्ये डिवाइडमध्ये सोल्यूट डिवाइड बाय सोल्युशन असंच आहे, किंवा सॉल्वंट डिवायडेड बाय सोल्युशन असेल मोल फ्रॅक्शन बघताना आपण. पण ह्या फॉर्म्युलामध्ये डिवाइडमध्ये काय घेतलं आपण, सॉल्वंट घेतले. ठीक आहे, चला बघूया आधी काय काय आहे. मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय के जी ऑफ सॉल्वंट म्हणजे किलोग्रॅम ऑफ सॉल्वंट. एम इज इक्वल टू मोल डिवायडेड बाय के जी. हा झाला फॉर्म्युला. एम म्हणजे आपल्याला माहिती आहे, स्मॉल एम म्हणजे मोलॅलिटी, मोल म्हणजे मोल्स ऑफ सोल्यूट, के जी म्हणजे किलोग्रॅम ऑफ सॉल्वंट. सोल्युशन नाही, सॉल्वंट. ठीक आहे, चला आता एक्झाम्पल काय दिले बघूया. एक्झाम्पल बघा. 11.11 ग्रॅम ऑफ युरिया dissolved in 100 ग्रॅम ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. इथे तुम्हाला सोल्यूट दिला आहे. ओके, युरिया हा सोल्यूट दिला आहे आणि पाणी पण दिलं आहे, ग्रॅममध्येच दिले. बघूया त्याचं आता कसं करायचं आहे. आपलं गिवन काय काय दिलं आहे, सोल्यूट दिला आहे 11.11 ग्रॅम ऑफ युरिया आणि सॉल्वंट दिला आहे 100 ग्रॅम ऑफ वॉटर. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, मोलॅलिटी फाइंड करायचं आहे. चला फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय के जी ऑफ सॉल्वंट. आधी आपल्याला काय करायला लागणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काढून घ्यावे लागणार आहेत. ओके, चला आता काय करूया आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काढूया. युरिया NH2CO NH2 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला युरियाचा. हां, आता आपण नंबर ऑफ मोल्स काढणार आहे. कशाचे काढणार, सोल्यूटचे, कारण तो काय आपला सॉलिड आहे. चला युरियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला NH2CO NH2. ओके, चला नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय आहे, गिवन मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. गिवन मास किती दिला आहे, म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये किती युरिया घेतला आहे, 11.11. सो इथे किती घेतलं, 11.11. आता मॉलिक्युलर मास, ह्या फॉर्म्युलाचं मॉलिक्युलर मास किती आहे, 60 घेतलं. इथं 60 बघा, 11.11 डिवायडेड बाय 60 किती आलं, 0.18. 0.18 किती आहे, 0.18 मोल. म्हणजे आता हे काय काढले आपण, नंबर ऑफ मोल्स काढले. आता आपण काढणार आहे मोलॅलिटी. चला मोलॅलिटी काढूया. मोलॅलिटीचा फॉर्म्युला मोल डिवायडेड बाय के जी. आत्ताच आपण मोल काढले, किती काढले, 0.18 डिवायडेड बाय किती मोल आहे, सॉल्वंट किती ग्रॅम घेतलं आहे, 100 ग्रॅम आहे. आता त्या 100 ग्रॅमचं आपल्याला काय करायचं आहे, किलोग्रॅम करायचं आहे. सो आपण इंटू 10⁻³ करणार. ठीक आहे, 100 × 10⁻³
हे कन्वर्जन करायचं आहे. मग मागच्या लेक्चरला पण मी तुम्हाला सांगितलेलं, हे जे 10⁻³ आहे हे वरती जाणार, मग इथे इंटू येणार. खाली लिहिले बघा इथे 0.18 इंटू 1000 डिवायडेड बाय 100. आता मला बघा सांगा, हे 0.80 काय झालं, आपण नंबर ऑफ मोल्स काढले. कशाचे नंबर ऑफ मोल्स काढले, तर आपले युरियाचे मोल्स काढले. ठीक आहे. हे इंटू 1000 काय लिहिले मी, तर जे 10⁻³ आहे म्हणजे आपल्याला 100 ग्रॅम सॉल्वंट दिलं आहे, त्या ग्रॅमचं कन्वर्जन आपल्याला किलोग्राममध्ये करायचं आहे. त्यामुळे आपण त्याला इंटू 10⁻³ केलेलं. मग हे 10⁻³ वरती जाऊन इंटूमध्ये मल्टिप्लाय झालं इथं, आणि इथं आपण 1000 लिहिलं. आता बघा गंमत, ह्या झिरोला, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. ओके. मग राहिलं काय, 0.80 इंटू 10. ओके. मग ॲन्सर काय येणार, मोलॅरिटीचं m काय येणार, 1.80 मोल डिवायडेड बाय kg. समजलं मोलॅरिटी कशी फाईंड करायची. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्राम. परत मी रिवाईज करते. आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे, युरिया दिला आहे 11.11 ग्रॅम, आणि सोल्युशन म्हणजे बघा 100 ग्रॅम, तो डिझॉल्व केला आहे 100 ग्रॅम वॉटरमध्ये. इथं त्यांनी पाणी ग्रॅममध्ये दिलं आहे, तुम्हाला ग्रॅमचं कन्वर्जन किलोग्रॅममध्ये करायचं आहे. किलोग्रॅममध्ये करताना ग्रॅमचं कन्वर्जन नेहमी 10⁻³ करायचं आणि वरती घेऊन त्याला मल्टिप्लाय करायचं. आता आधी आपण काय केले, नंबर ऑफ मोल्स काढले, गिवन मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास, आणि नंतर ते नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय किती ग्रॅम दिले वॉटर, आपल्याला 100 ग्रॅम वॉटर दिले. आता त्या ग्रॅमचं कन्वर्जन आपण किलोग्रॅममध्ये केलं. किलोग्राममध्ये केल्यानंतर ॲन्सर किती आलं, हे 10⁻³ ते वरती गेलं आणि ॲन्सर आलं आपलं 1.80 मोल kg. समजलं मोलॅरिटी कशी फाईंड केली. मोलॅरिटीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे, मोलॅरिटीमध्ये बेसला सोल्युशन नाही आहे, तर फक्त सॉल्वंट आहे. डेफिनेशन आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर kg ऑफ सॉल्वंट. आणि मोलॅरिटीची काय झाली, दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर सोल्युशन. प्रत्येक फॉर्म्युलामध्ये सोल्युशन हा डिवाइडमध्ये आहे, फक्त मोलॅरिटीला सोल्युशन डिवाइडमध्ये नाही आहे, तिथे सॉल्वंट आहे. मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय kg ऑफ सॉल्वंट. त्याप्रमाणे आपल्याला आधी मोल्स ऑफ म्हणजे क्वेश्चनमध्ये काय दिले बघायचं, आधी नंबर ऑफ मोल्स काढायचे, ग्रॅममध्ये दिलायचं तर त्याचं कन्वर्जन किलोग्राममध्ये करायचं आणि मोलॅरिटी फाइंड करायची. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला आपण नॉर्मॅलिटी आणि डेन्सिटी काढायला शिकूया. आजच्यासाठी आपण इथे स्टॉप करूया. ठीक आहे. थँक्यू.